नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये होळीला आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। होळीच्या दिवशी अद्वैत समोर नैना आणि राहुलचं सत्य कला आणणार आहे। आता हे सत्य कलाने कसं आणलं हे आपण या ट्विस्ट मध्ये बघणार आहोत। आपण बघितलं की लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा नैना अद्वैत समोर येते त्यामुळे अद्वैत खूप चिडतो आणि नैनाला गायब करण्याच्या मागे नक्कीच कलाचा हात आहे असं त्याला वाटायला लागतं। कला जीव तोडून त्याला सांगत असते की असं काहीच नाहीये, परंतु अद्वैत त्यावर विश्वास ठेवत नसतो आणि अद्वैत कलाच्या घरच्यांना सुद्धा नाही ते बोलत असतो। कलाला हे अजिबात सहन होत नसतं। एक वेळ तिला बोललेलं तिला चालणार असतं, परंतु तिच्या आईवडिलांना बोललेलं तिला अजिबात सहन होत नाही। त्यामुळे ती आता अद्वैतला चॅलेंज करते की येत्या 8 दिवसांमध्ये या खेळाचा जो खरा सूत्रधार आहे त्याला मी तुझ्यासमोर हजर करेल। तर अद्वैतने तिला आता मुदत दिलेली असते आणि तो सांगतो की ठीक आहे, जर 8 दिवसामध्ये तू हे प्रूव्ह करू शकली नाही तर मात्र मी समजेल की नैनाला गायब करण्यामध्ये तुझाच हात होता। आता त्याचं चॅलेंज स्वीकारते। आता कला पुढे मोठा प्रश्न असतो की नक्की आता सुरुवात तरी कुठून करायची, कारण तिला माहीतच नसतं की ह्या स्टोरीमध्ये नक्की विलन आहे तरी कोण। कारण नैनाला विचारावं की तू कोणत्या मुलासोबत पळून गेली होती तर नैना त्या मुलाचं नाव सांगत नसते आणि नैनाने स्वतःच्याच मनाची एक कहाणी रचलेली असते की तिला अद्वैत सोबत लग्न करायचं नाहीये, म्हणून ती फक्त एकटीच पळून गेली होती। त्यामुळे कलाला हेही समजत नसतं की नैनाताई नक्की कुठल्या मुलासोबत पळून गेली होती की नाही आणि त्या मुलापर्यंत पोहोचण्याचे रस्ते कलासाठी बंद झालेले असतात। त्यामुळे आता कलाला काय करावं हे सुचत नसतं। 8 दिवसांमध्ये तिने जे चॅलेंज घेतलेलं असतं ते तिला पूर्ण करायचं असतं आणि मग एके दिवशी नैना राहुलला कॉल करत असते तर राहुलचा कॉल काय लागत नसतो। त्यावेळी राहुल हा दुसऱ्या मुलीसोबत बिझी असतो। नैना राहुलला कंटिन्यू कॉल करत असते, तेव्हा मात्र राहुल नैनाचे सगळे कॉल इग्नोर करतो। नैना खूप रागवते आणि ती आता राहुलला एक व्हॉइस मेसेज सेंड करून देते की राहुल, तू जर माझे कॉल घेतले नाही तर मग मी तुला सांगेल की मी काय काय करू शकते ते, आणि तुला वाटत असेल की मी तुझं खूप ऐकते, परंतु तू माझ्या हुकुमाचा इक्का आहेस एवढं लक्षात ठेव, आणि जेव्हा गरज आहे ना तेव्हा मी तुला सगळ्यांसमोर बदनाम करेल हेही लक्षात ठेव। आणि जर तू मला आता लग्न करायला नकार दिला, लग्न करायला जर तू नाटकं केली तर मी कसलाही विचार न करता माझ्या घरातल्यांनाही सगळं सत्य सांगेल, कलालाही सत्य सांगेल आणि डायरेक्ट चांदेकर मेन्शन मध्ये येईल आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांना रिव्हील करेल। अशी व्हॉइस नोट नैनाने राहुलला पाठवलेली असते। त्यानंतर राहुल जेव्हा घरी येतो तेव्हा राहुलला कळतं की नैनाने त्याला कुठले तरी व्हॉइस मेसेज पाठवलाय आणि त्यावेळी नेमकी कला तिथेच असते। राहुल आता तो व्हॉइस मेसेज ऐकत असतो आणि त्यामध्ये नैनाने बोललेलं असतं की राहुल, आता तू जर माझ्यासोबत लग्नाला नाटकं केली तर मी मात्र चांदेकर मेन्शन मध्ये येऊन तुझा खरा चेहरा सगळ्यांना रिव्हील करेल आणि कलाला सुद्धा हे सगळं काही सांगेल। कला आणि अद्वैत तर माझ्या पाठीमागे लागलेच आहेत, मग मला त्यांना सत्य सांगायला काहीही प्रॉब्लेम नाही असं तिने सांगितलेलं असतं। आणि राहुल आता ती व्हॉइस नोट ऐकत असतो आणि त्याच वेळी कलाने हे सगळं ऐकलेलं असतं। कलाला आता राहुलचा चेहरा समोर आलेला असतो आणि मग कलाला समजतं की याचा अर्थ नैनाताई एकटी पळून गेलीच नव्हती। नैनाताईने घरातल्या सर्वांना खोटं सांगितलंय की तिचं अद्वैतवर प्रेम नव्हतं, त्यामुळे ती पळून गेली होती आणि ती एकटीच पळाली होती, परंतु असं नाहीये। आणि या खेळाचा खरा सूत्रधार दुसरं तिसरं कोणी नसून राहुलच आहे ही गोष्ट, आणि राहुलनेच आपल्या नैनाताईला लग्नातून पळवलं होतं ही गोष्ट आता तिच्या समोर येते। आणि मग हळूहळू आता ती एक एक पुरावा गोळा करायला लागते, परंतु पुरावे तर तिच्या हातामध्ये येत नसतात, त्यामुळे ती अद्वैतला काही प्रूव्ह करू शकत नसते। या गोष्टीसाठी तिने काजलला देखील कामाला लावलेलं असतं। ती काजलला सांगते की काजल, तुला एक गोष्ट खूप जबाबदारीने करायची आहे, तुला इथून पुढे नैनाताईच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर सुद्धा लक्ष ठेवायचंय। नैनाताई कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते, हे सगळं आता तुला नीट लक्ष ठेवायचंय आणि मला तिच्या सगळ्या गोष्टींचे अपडेट आता तू द्यायचे आहेत। तेव्हा काजल म्हणते की ठीक आहे कलाताई, मी तुला सगळ्या गोष्टींचे अपडेट देत राहील। त्यानंतर होळीचा दिवस उजाडलेला असतो। होळीमध्ये चांदेकर मेन्शनने खूप मोठी पार्टी दिलेली असते आणि होळीचा इव्हेंट खूप छान पद्धतीने ऑर्गनाइज केलेला असतो। चांदेकर हाऊस मध्ये हा होळीचा इव्हेंट होणार असतो। सर्वजण त्या तयारीमध्ये असतात। या गोष्टीची खबर नैनाला होते तर नैना राहुलला म्हणत असते की राहुल, मला देखील चांदेकर मेन्शन मध्ये यायचंय आणि मलाही होळी खेळायची आहे, मलाही एन्जॉय करायचं आहे। राहुल तिला म्हणत असतो की नाही नैना, तू अजिबात इकडे येणार नाही, तू जर इकडे आली आणि तुला जर कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे तू अजिबात इकडे येणार नाही। नैना म्हणत असते की राहुल, तू मला काही सांगायचं नाही, मी येणार आहे। राहुल तिला म्हणतो की ऑलरेडी तू एक मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय की तू त्या अद्वैत समोर आली आहे, आणि आता जर तू माझ्या घरच्यांसमोर आली ना तर मग मला मात्र कुठे तोंड दाखवायला
तुला जागा राहणार नाही, त्यामुळे तू अजिबात येणार नाही. परंतु नैना ऐकायला अजिबात तयार नसली. राहुल फोन ठेवतो, परंतु नैना म्हणते की नाही आता तर मी जाणारच, मी होळीमध्ये सहभागी होणार म्हणजे होणार. आता नैना जेव्हा राहुल सोबत बोलत असते, काजलने आता ही गोष्ट ऐकलेली असते. काजलने तिचं सगळं बोलणं चोरून ऐकलेलं असतं आणि काजलला समजतं की नैनाताई चांदेकर मेन्शन मध्ये जाणार आहे. या गोष्टीची खबर काजल लगेचच कलाला सांगते. त्यामुळे कला आता तिचं पुढचं पाऊल उचलते. कलाला एक गोष्ट तर माहित असते की मी ह्या अद्वैत चांदेकरला कितीही ओरडून सांगितलं की तुझ्या भावानेच माझ्या बहिणीला पळून नेलंय, तर मात्र हा अद्वैत चांदेकर माझ्यावर तर विश्वास ठेवणार नाही. कारण मला हा खोटं ठरवेल, म्हणजे हा माझ्या बहिणीसोबत असा वागतोय तर हा त्याच्या भावाची बाजू किती लावून घेईल आणि मला तर वाईटच ठरवेल, मला तर खोटच ठरवेल. मी कितीही खरे बोलले, मी कितीही काही म्हटले तरी हा त्याच तटवणार आहे. ही गोष्ट कलाला माहित असते. त्यामुळे कला विचार करते की जर मला अद्वैतला ह्या गोष्टी समजून सांगायच्या असतील तर अद्वैतने हे सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितलं पाहिजे. माझ्या भावाबद्दल मी त्याला कुठलेही पुरावे आणून दिले ना तरी सुद्धा तो विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे मला आता त्याच्या डोळ्यांनी त्याला ही गोष्ट दाखवावी लागणार आहे. तर आता नैना ही चांदेकर मेन्शन मध्ये आलेली असते. राहुलचं तिच्याकडे लक्ष जातं. राहुल नैनाला म्हणत असतो की नैना अगं काय चाललंय तुझं, तू इथे कशाला आली. नैना राहुलला म्हणत असते की राहुल मी तुला म्हटले होते ना की मी येणार म्हणून, तर मी आले. तुला तर मला इग्नोर करायचं होतं, परंतु मी नाही तुला इग्नोर करू शकत. आता नैना राहुलला भेटायला आलीये ही गोष्ट कलाला समजलेली असते. कला पटकन अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला ती कला म्हणते की तुला बघायचं होतं ना की नैनाताई कोणासोबत पळून गेलीये, तर चल मी तुला दाखवते. तर अद्वैत पहिल्यांदा तिच्यावर विश्वासच ठेवत नाही आणि म्हणत असतो की गप, तू काही पण सांगतेस आणि उगाच तू मला भरकटवण्याचा प्रयत्न करतेस. तर कला अद्वैतला सांगते की अद्वैत, आता जर ज्या व्यक्तीला तू बघितलं ना की ज्या व्यक्तीसोबत नैनाताई पळून गेली होती, तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही, कारण तुझ्या जवळचा व्यक्ती येतो. असं म्हटल्यावर अद्वैत आता कलासोबत येतो आणि मग कला आता नैनाकडे आणि राहुलकडे बोट दाखवते आणि म्हणते की बघ, 8 दिवसामध्ये मी माझा पुरावा तुझ्या समोर जाहीर केला. या गोष्टीमध्ये माझी काहीही चूक नव्हती. नैनाताई पळून गेली त्यामध्ये माझा काहीही दोष नव्हता आणि नैनाताईला पळून नेण्यामध्ये माझा कुठलाही हात नाहीये. हा हात आहे तुझ्या भावाचा. तुझ्या भावाने हे सगळं काही केलंय आणि तुझ्या भावानेच या सगळ्या गोष्टी घडवून आणल्याय. तुझ्या भावाने तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलंय. यामध्ये माझी काहीही चूक नाहीये. आता अद्वैत जेव्हा लाईव्ह हे सगळं बघतो तेव्हा मात्र त्याला प्रचंड मोठा धक्का बसतो. कारण आपण ज्याच्यावर विश्वास ठेवलेला होता आणि ज्या भावाने आपल्याला नैनाशी लग्न करण्यासाठी सपोर्ट केला होता, तोच भाऊ नैनाशी लग्न करण्यासाठी उतावळा होता. ही गोष्ट जेव्हा आता अद्वैतला समजते तेव्हा अद्वैतच्या पायाखाली जमीनच सरकते आणि अद्वैत आता कसलाही विचार न करता राहुलच्या 2 थोबाड्यात ठेवून देतो. तर राहुललाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं कसं काय झालं आणि राहुलचा आता खोटारडा चेहरा अद्वैत समोर आलेला असतो. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.